काय म्हणताय? बोलता बोलता 2025 वर्ष सुरू पण झालं आणि पुन्हा 2024 सारखंच हेही वर्ष येईल आणि जाईल. कारण आपल्याला वेळच कुठे आहे? कधी YouTube, कधी Instagram, कधी WhatsApp, उरलं-सुरलं टीव्ही आहेच. असा प्रत्येक जणाचा दिनक्रम जाऊ देत, आजचा दिवस जाऊ देत. आज नाही, उद्यापासून सुरू करू. उद्यापासून वाचन सुरू करू. उद्यापासून एक्सरसाइज सुरू करू. मुलांसोबत वेळ घालवणं देखील उद्यापासून सुरू करू. जर पूर्ण 2025 घालवायचं नसेल, तर आपल्या पहिल्या सवयी बदलायला हव्या. आता सध्या जानेवारी चालू आहे. डिसेंबरपर्यंत आपल्या स्वतःमध्ये खूप सारी इम्प्रूव्हमेंट व्हायला हवी. सवयी तयार होऊन बऱ्याचशा गोष्टी आपल्या नॉलेजमध्ये किंवा सवयींमध्ये ॲडिशन झाल्या पाहिजे. आणि सवयी बदलायचं म्हटलं तर जेम्स क्लिअर यांच्या ॲटॉमिक हॅबिट्सपेक्षा पॉवरफुल बुक नाही. कारण कोणत्याही सवयी बदलायच्या म्हटलं तर छोटे छोटे बदल करून सुरुवात करावी लागते. पण त्यात कन्सिस्टंट देखील राहावे लागते. आपण दररोज जेवढं कन्सिस्टंट राहू तेवढं आपण सवयींमध्ये बदल करू शकू. जेव्हा आपण फक्त 1% दररोज आपल्या कामामध्ये सुधारणा केली तर कंपाऊंड होऊन ती वर्षाच्या शेवटापर्यंत 37% इतकी अधिक प्रगती होऊ शकते. म्हणजेच पुढच्या 3 वर्षात आपण स्वतःला 100% बदल घडवून आणू शकतो. आणि हेच जर 1% घसरलो तर वर्षाच्या शेवटी परत 0% पर्यंत देखील येऊ शकते. जसं सवयींचे पॉझिटिव्ह कंपाऊंड होऊ शकते तसेच निगेटिव्ह कंपाऊंड देखील होऊ शकते. मग ते आपली प्रोडक्टिव्हिटी वाढवण्याचं असू शकते किंवा आपले स्ट्रेस वाढवण्याचं असू शकतं. आपलं नॉलेज वाढवण्यावर असू शकतं किंवा निगेटिव्ह थॉट्स ज्या लूपमध्ये फसण्याचं असू शकते. अगदी रिलेशनशिपमधील देखील कंपाऊंड इफेक्ट होऊ शकतो. म्हणजे जर एखाद्याला आपण हेल्प केली तर तोच कंपाऊंड इफेक्ट त्याला देखील कधीतरी वाटेल की हा यांना मदत केली पाहिजे किंवा अजून दुसरं कोणी आपल्याला येऊन मदत करू शकतं. म्हणजे ज्या सवयी आपण अंगीकारतो त्याचा कंपाऊंड इफेक्ट आपल्याला हळूहळू पाहायला भेटतो. जर याचं एक अत्यंत उत्तम उदाहरण जर पाहायचं झालं तर बांबू ट्री असतो. बांबू ट्रीला दररोज तो बांबू ट्री लावणारा पाणी घालतो. पण ते झाड अगदी 5 वर्षापर्यंत त्या झाडाचं मुळं अजून खोलपर्यंत मुळं त्या झाडाची रुजवत असतात. मुळं खोलवर रुजून झाल्यानंतर 5 वर्षानंतर त्याचं हळूहळू रोप बाहेर येऊन किंवा ते दिसायला लागून पुढच्या 6 आठवड्यामध्ये ते 90 फूट एवढं ते बांबूचं झाड वाढतं. म्हणजेच जर 5 वर्ष मेहनत जर घेतली नसती तर ते बांबूचं झाड आज एवढं पटकन उंच गेलेलं आपल्याला ते पाहायलाच भेटलं नसतं. सेम आहे. म्हणजे काय की मास्टरी रिक्वायर्स पेशन्स. आपल्याला जर कोणत्या गोष्टीमध्ये मास्टरेट करायचं आहे तर त्यासाठी पेशन्स हे हवेच. जर आपण एखादं पुस्तक वाचायला घेतलं तर लोक काय म्हणतात, पुस्तक वाचल्यामुळे आपल्यामध्ये बदल घडतो. आता आपण 10 दिवस झाले पुस्तक वाचतोय पण काहीच बदल घडत नाही आहे. बदल न घडल्यामुळे हळूहळू पुस्तक वाचण्याची जी चांगली सवय आहे ती पुन्हा बॅकफूटवर जाते. एक्सरसाइजच्या बाबतीतही आपण तसंच करतो. म्हणजे ह्या गोष्टी जर सतत घडत राहिल्या तर आपण पुन्हा बॅकफूटवर येऊन आपण जो आधी सुरुवातीला पाहिलाय 1% कंपाऊंड इफेक्ट निगेटिव्ह असेल किंवा पॉझिटिव्ह. आता हा जर निगेटिव्ह इम्पॅक्ट झाला तर आपण पुन्हा शून्यावरती येऊन जिथे आपण सुरुवातीला होतो तिथेच त्या जागेवरती आपण येऊन स्थिर होतो. आणि हेच जर 1% पॉझिटिव्ह कंपाऊंडिंग झालं तर ॲट द एंड आपण 37% ग्रोथमध्ये असतो वर्षाच्या एंडपर्यंत. म्हणजे साधारणतः आपण 3 वर्षामध्ये कुठून कुठे जायची ताकद या छोट्या छोट्या सवयींमध्ये आहे हे आपण पाहू शकतो. आता जर तुम्हाला स्वतःमध्ये बदल काढायचा आहे पण तुमच्याकडे पेशन्स नाही तर त्यासाठी एक अतिशय म्हणजे एकदम ॲटॉमिक हॅबिट्समध्ये ज्या जेम्स क्लिअर लेखकांनी जे सांगितलं आहे की प्लॅटू ऑफ लॅटंट पोटेन्शियल पार जर केला तेव्हा तो झालेला बदल हा दिसायला लागतो. आणि जरी सुरुवात आपण छोट्या छोट्या सुधारणा करून किंवा छोटे छोटे प्रयत्न करून करत असू, सुरुवात होता 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 आपल्याला जो ग्राफ दिसतो स्ट्रेट वरती जाणारा तो एक्सपोनेन्शियली डायरेक्ट खाली असून एक्सपोनेन्शियली वाढतो. आणि जो मधला पोर्शन आहे तो प्लॅटू ऑफ अ लॅटेंट पोटेन्शियल असं म्हटलं जातं. तोच एक मेन पेशन्सचा भाग असतो आणि तेच जे रिक्वायर स्किल आहे, मास्टरी आहे, तिथेच मास्टरी करणं गरजेचं आहे. मास्टरी रिक्वायर पेशन्स. तर आता कसं आहे, जर आपल्याला किंवा सगळ्यांना चांगल्या सवयी लावायची जर सुरुवात करायची असेल किंवा त्या अंगीकारायच्या असतील तर आपल्याला म्हणजे कुठूनही सुरुवात करू शकता. आता लेडीज असेल, घर आवरणं असेल किंवा बाबा मला माझा स्वतःसाठी वेळ काढायचा आहे, वाचन सुरुवात करायची आहे, मला फिट राहायचं आहे, कोणाला एखादा व्यवसाय चालू करायचा आहे, त्या व्यवसायामध्ये कशी प्रोग्रेस होऊ शकते, दररोज त्यावरती अभ्यास करायचा आहे. त्या अनेक गोष्टी असू शकतात. त्यापेक्षा जर आपण
मला तिथपर्यंत पोहोचायचं आहे, याच्यापेक्षा मला ते करायचं आहे, की मला आयडेंटिटीवरती फोकस करायचं आहे. म्हणजेच काय आहे, मी दररोज वाचन करणार. याच्यापेक्षा मी एक वाचक आहे आणि मी किमान दररोज 5 ते 10 पानं तरी वाचेनच. किंवा मला फिट व्हायचं आहे, याच्याऐवजी मी एक हेल्दी व्यक्ती आहे आणि मी दररोज 5 मिनिटं एक्सरसाइज करेनच. जर आपण गोल ठेवलं, की हे पुस्तक मला वाचायचं, तर एखाद दिवशी आपल्याला सपोज कंटाळा आला. आज मी नाही वाचू शकत, सपोज आजची 5 पानं राहिली. मी उद्या वाचेल आणि परवा वाचेल 2-2 पानं. दुसऱ्या दिवशी सेम तसंच घडतं. दुसऱ्या दिवशी देखील कंटाळा आलेला असतो. आज नाही, राहू दे, उद्या वाचतो. उद्या मी परत 5-5 पानं वाचेल ना एक्स्ट्रा, काय हरकत नाही. ठीक आहे, हरकत नाही. असं आपण म्हणतो आणि आपली हॅबिट ब्रेक व्हायला सुरुवात होते. आपण पाहिलं की कंपाऊंड इफेक्टने आपण पुन्हा पहिल्या जागेवर येऊन थांबतो. तर आपली हॅबिट ब्रेक झाल्यामुळे आपण पुन्हा पहिल्या या गोष्टीवरती येऊन थांबतो. त्याऐवजी मी वाचक आहे, पण भलेही माझे 2च पानं वाचू देत, पण मी ती सवय मी मी एक वाचक आहे. म्हणजे मला स्वतःला माहिती आहे मी एक वाचक आहे, म्हणजे मी दररोज वाचलं पाहिजे. हे आयडेंटिटी बेस्ड सवय असल्यामुळे ती कंटिन्यू होऊ शकते. ती प्रोसेस तिथे घडू शकते. आयडेंटिटी, त्याची प्रोसेस आणि मग गोल. त्याचा बेस काय असू शकतो? जर आपण गोल आहे बेस ठेवला, तर आपली ती आयडेंटिटी विसरली जाते. पण जर आपण आयडेंटिटीच आपला बेस आहे, असं जर म्हणजे आयडेंटिटी हाच आपला गोल आहे, असा जर बेस ठेवला सपोज, तर आपली जी प्रोसेस आहे ती प्रोसेस स्मूथ चालते थोडक्यात. आता सपोज आपल्याला चांगल्या सवयी लावायच्या आहेत किंवा आयडेंटिटी बेस्ड हॅबिट डेव्हलप करायच्या मध्ये आपल्यामध्ये, तर आता त्या हॅबिट्स तयार कशा होतात, याच्यामागचं सायन्स कसं आहे, कसं हॅबिट काम करतात बरं. तर हॅबिट ह्या 4 प्रकारे काम करतात साधारणतः: क्यूज, क्रेविंग, रिस्पॉन्स आणि रिवॉर्ड. म्हणजे सुरुवातीला आपल्याला एखाद्या गोष्टीचा क्यू भेटतो, म्हणजे एखादा संकेत भेटतो की हा बाबा हे असं आहे. त्याच्यानंतर आता मला ते करायचंच आहे, आता 100% काही झालं तरी मी करणार ते, त्याचं एक क्रेविंग येतं माणसामध्ये. आणि त्याच्यानंतर रिस्पॉन्स, म्हणजे ते क्रेविंग आल्यानंतर आपण काय करतो, तो रिस्पॉन्स आपण त्या गोष्टीसाठी देतो. आणि सरते शेवटी ॲट द एंड आपल्याला त्याचा रिवॉर्ड भेटतो. म्हणजे ही जी प्रोसिजर आहे, ही प्रत्येक कोणतीही हॅबिट डेव्हलप करताना ह्या 4 गोष्टीमधून ती सवय ही जातेच. तर आता एखादी सवय जर आपल्याला तयार करायची आहे आणि आपल्याला एखादा क्यू जर आपल्या डोक्यात येतो, सपोज व्हॉट्सअपवरती एखादा मेसेज आला आणि आपण मोबाईल हातात घेतला, मेसेज पाहिला, चला व्हॉट्सअप उघडलंय, स्टेटस पण पाहून घेऊया, चला ठीक आहे. आता एवढं क्रेविंग येतं चालू होतं की आता ठीक आहे ना, व्हॉट्सअप उघडलंय, बघूया इंस्टाग्रामवरती काय चाललंय, ठीक आहे ते पण केलं. थोडी एंटरटेनमेंट तर पाहिजेच ना माणसाला. म्हणजे मी एवढं काम केलंय म्हटल्यानंतर मला एंटरटेनमेंट हवीच स्वतःला. हे झालं रिवॉर्ड, आता आता याची मजा आला पाहिजे. असं करून ती सवय अगदी अंगवळणी पडते आणि तासनतास त्याच्यात निघून जातात, पण काही बदल आयुष्यात घडत नाही. आणि नाही आपण इतरांच्या आयुष्यात बदल घडवून आणू शकतो. तर आता आपल्याला चांगल्या सवयी कशा लावायच्या? आता ह्या ज्या स्टेप्स आहेत आपण, त्या स्टेप्स आहेत चांगल्या सवयी लावण्यासाठी. जर क्यू येतो, आपण मेक इट ऑब्वियस. म्हणजे कसं, आता जे आपण 4 स्टेप्स पाहिल्या, सेम त्या स्टेप्स आपण चांगल्या सवयी डेव्हलप करायला किंवा वाईट सवयी तोडायला त्या स्टेप्स वापरल्या जातात साधारणतः. आता सपोज आपल्याला क्यू एखाद्या गोष्टीचा सुरुवात करायची चांगल्या सवयींची सपोज, तर त्या चांगल्या सवयींची सवय लागण्यासाठी आपल्याला सुरुवातीला त्या गोष्टीचा क्यू म्हणजे संकेत आपल्याला भेटला पाहिजे, की आपण आता सपोज सकाळी उठलो, आपल्याला पाणी खूप जास्त प्यायचंय किंवा आपण उठल्यावरती लगेच आपल्या कामांना लागत नाही, तर उठल्यावरती आपण तिथे सपोज समोरच आपल्या पाण्याचा जग ठेवला. सपोज उठल्यावरती बाथरूमला हाय, गुड मॉर्निंग असं काहीतरी लिहिलेलं असलं, म्हणजे आपण एक तयार होतो की आता उठून आपल्याला ब्रश करून आपलं आवरायचंय. किंवा आपलं आवरून झाल्यानंतर आपल्याला मेडिटेशन पण करायचे. पण आपला जर चहा होईपर्यंत आपण जर मेडिटेशन केलं, म्हणजे आपला जो बिहेवियरल चेंज आहे तो आपला झाला. तर ह्या गोष्टी आहेत की त्या गोष्टी एकमेकाला पूरक अशा वातावरण आपण त्यातून तयार करायचं असतं. मेक इट अट्रॅक्टिव्ह म्हणजे काय, की ती गोष्ट खूप अट्रॅक्टिव्ह पद्धतीने आपल्या पुढे ठेवायची. म्हणजे जेव्हा आपण एक्सरसाइज करतो, तर मी माझी आवडती गाणी त्यावेळेस ऐकणार. ओके. त्याच्यानंतर आता सपोज खूप ॲम्बिशियस असतात काही काही लोक, खूप म्हणजे काहीतरी करायचंच आहे असं एकदम ठरवून ठेवलेलं असतं त्यांनी. तर अशा वेळेला अट्रॅक्टिव्ह म्हणजे कसं, म्हणजे काहीतरी प्रलोभन थोडक्यात आपल्याला, की बाबा जर मी माझं जेवण झालं तर मी माझी कामं पूर्ण करेन, माझी कामं पूर्ण केली तीन तर मी 5 मिनिटं का होईना सोशल मीडिया पाहीन. म्हणजे ते थोडंसं आपली जी कामं आहेत सपोज,
आपल्याला ती 3 कामं आज दिवसभरात पूर्ण करायची. ती थोडीशी अट्रॅक्टिव्ह बनवली पाहिजे आपण आणि स्वतःला नंतर हळू-हळू काहीतरी रिवॉर्ड द्यायला सुरुवात करायची. थोडक्यात सोपं ठेवायची ती गोष्ट. कोणती नवीन सवय जोडताना ती थोडी सोपी, म्हणजेच पूर्ण घर आवरून ठेवेन याच्यापेक्षा घराचा आज हा एकच कोपरा आवरेन. जेणेकरून ते काम करण्यासाठी खूप जास्त सोपं होईल आणि सुरुवातीला खूप जास्त कष्टही पडणार नाहीत. म्हणजे ते कंटिन्यू होईल आणि जेव्हा आपण काम करतो त्यामधलं जे फ्रिक्शन आहे, ते फ्रिक्शन एक कमी प्रमाणात होईल थोडक्यात. त्यानंतर आपण जेव्हा स्वतःला जेवण घेणार त्यावेळेस काही व्हेजिटेबल्स किंवा फ्रुट्स माझ्या जेवणात असणार, हे अगदी टायमिंग सोबत लिहून काढायचं. त्याच्यामुळे त्या म्हणजे गुड हॅबिट ज्या आहेत त्या क्यूजने भरून टाका. म्हणजे ते दिसलं पाहिजे की लगेच आता जेवण झालंय, मला व्हेजिटेबल्स याच्याबरोबर मला सॅलड घ्यायचं आहे, याच्याबरोबर मला फ्रुट्स घ्यायचे असं. आणि मेक इट सॅटिस्फाईंग. यूज रिइन्फोर्समेंट. स्वतःचं स्वतः काहीतरी रिवॉर्ड्स द्या. कधी कोणती गोष्ट 2 वेळा तरी चुकू नका किमान. म्हणजे एकदा चुकलं किंवा एखादी गोष्ट एकदा राहिली एखाद दिवसभरात, ठीक आहे. दुसऱ्या दिवशी ती कंटिन्यू करा. वेन यू फॉरगेट टू डू अ हॅबिट मेक शुअर यू गेट बॅक ऑन द ट्रॅक इमिजिएटली. आपल्या सवयी तयार करताना कोणीतरी बरोबर घ्या. म्हणजे सपोज घरातलंच कुणीतरी असेल की जे तुम्हाला रिमाइंड करत राहील, बाबा आज हे राहिलं, ते करायचंय, त्याचं राहिलंय. त्यांना सांगा की मी आजपासून असं असं करणार आहे, जेणेकरून ते तुम्हाला सतत त्या गोष्टीबद्दल आठवण करून देत राहतील. थँक्यू. इथपर्यंत ऐकल्याबद्दल धन्यवाद आणि ह्या वर्षी हे पुस्तक नक्की वाचून पहा.